हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. मी गजानन मस्के. अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल परीक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचा आपण अभ्यासही करतो. पण ते करताना आपण कधी विचार केला आहे का की एक्झॅक्टली डिफरन्स काय दोघांमधला, बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे. त्यात तुम्ही जर नीट वर्ष बघितला तर तुम्ही काय मेन्शन केलेलं असतं बघा गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये, बजेटच्या पुढे 2026-27 आणि ज्यावेळेला आपण इकॉनॉमिक सर्वे बघतो तेव्हा मात्र 25-26 असतं. असं का बरं? सो एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन बजेट अँड इकॉनॉमिक सर्वे हा जर नीट कळाला आपल्याला तर अभ्यास करायला जास्त सोपं जातं. बघा या दोघांचा फरक बघू आपण. बजेट ज्यावेळेला आपण म्हणतो ते पुढील आर्थिक वर्षासाठी असतं, अपकमिंग किंवा नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी. आणि मग ज्यावेळेला सर्वेचा विचार करतो तेव्हा मात्र ते लास्ट किंवा काही ठराविक मागच्या वर्षांचा डेटा, ॲनालिटिकल ॲनालिसिस डेटा वाईज हे कशामध्ये असतं, सर्वेमध्ये. म्हणजेच बजेट इज फॉर फ्युचर किंवा नेक्स्ट फायनान्शियल इयर अँड इकॉनॉमिक सर्वे हे काय असतो, लास्ट फायनान्शियल इयरचा डेटा असतो. याच्यामध्ये बजेटचा विचार केला तर फ्युचर अस्पेक्ट आणि सर्वेचा विचार केला तर पास्ट. दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो, ज्यावेळेला बजेटचा सगळा डॉक्युमेंट एरिया इन्फॉर्मेशन आपण वाचतो तेव्हा ती पुढील आर्थिक वर्षासाठी किंवा पुढील काही वर्षांसाठी सरकारचं नेमकं धोरण काय आहे, फ्युचर पॉलिसी काय आहे रिगार्डिंग ऑल इकॉनॉमिक इंडिकेटर्स किंवा ऑल सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी, या संदर्भात सगळे पॉलिसी, धोरण, प्लॅनिंग हे कशाचा पार्ट असतो, बजेटचा. त्यामुळे टॅक्सेशन सुद्धा आलं. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारला एकूण उत्पन्न किती मिळवायचं आहे, त्यातून टॅक्सेसचा रेट काय ठेवायचा आहे, सरकार एकूण किती खर्च करणार आहे, कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये करणार आहे, आणि या कारणाने ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बाबतचे सरकारचे सगळे धोरणं हे कशामध्ये दिसतात, बजेटमध्ये. आता येऊयात इकॉनॉमिक सर्वे. हा ऑब्व्हियसली लास्ट पार्ट काही ठराविक वर्षांचा डेटा असतो. ह्याच्यात फक्त डेटा आणि फॅक्ट्स हे मेन्शन केलेले असतात, जेणेकरून मागच्या काही वर्षांपासून म्हणा किंवा लास्ट बजेटमधलं आउटकम काय मिळालं याच्यात पण मग सेक्टर वाईज डेटा मेन्शन केलेला असतो. ओव्हरऑल देशाचा आकडा, जीडीपीचा, पर कॅपिटा इन्कमचा, सेक्टर वाईज ग्रोथ काय असते, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस, म्हणजे या सगळ्या आकडेवारीवरून सरकारला हे कळतं की आता आपण कुठल्या सेक्टरवर अजून जास्त खर्च केला पाहिजे किंवा आपली ग्रोथ जी ठरवली त्या दृष्टिकोनातून चालली आहे का. सो ओव्हरऑल इकॉनॉमिक सर्वे एक प्रकारे मार्कशीटचं काम करतो, जे की मागचं वर्ष झालेलं असतं त्याच्यावरून आपला परफॉर्मन्स कळतो. हे कशावरून, इकॉनॉमिक सर्वे. आणि याच्या बेसिसवर मग सरकार काय करतं, पुढची पॉलिसी ठरवतो. सो दिस इज ऑल अबाउट बेसिक डिफरन्स बिटवीन बजेट अँड सर्वे. आता तुम्हाला जर इथं परत कव्हर पेज दाखवलं तर लक्षात येईल बजेटमध्ये काय मेन्शन केलेलं असतं, 26-27 आलं लक्षात, पुढच्या वर्षासाठी. आणि इकॉनॉमिक सर्वे म्हणलं की आता तुम्हाला काय कळायला पाहिजे, मागचं आर्थिक वर्ष 25-26. आणि मग तुम्ही ज्यावेळेला अर्थसंकल्पाचं अधिवेशन हे बघता तेव्हा बजेटच्या एक दिवस अगोदर काय मांडलं जातं, आर्थिक पाहणी अहवाल, म्हणजे पूर्ण देशाची रूपरेषा आकडेवारीमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याच्या नेक्स्ट डे काय केलं जातं, बजेट, पुढच्या वर्षीसाठीचं सगळं सरकारचं धोरण. सो दिस इज ऑल अबाउट बजेट अँड सर्वे. थँक्यू सो मच.